काहीतरी मोठं घडतंय। राजकीय वर्तुळात सर्वत्र एकच चर्चा, फडणवीस काहीतरी आखतायत। दिवाळीच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, पण तो कुठे आणि कोणावर होणार याची कल्पना सुद्धा अनेकांना नाही। मात्र इतकं नक्की, या खेळीचा बळी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे गट दोघेही ठरणार आहेत। फडणवीसांनी त्यांच्या शांत राजकारणी चाल सुरू केली आहे, जी थेट पश्चिम महाराष्ट्राच्या समीकरणांना हादरा देणारी आहे। 4 माजी आमदार एकामागून एक संपर्कात आणि भाजपाच्या वर्षा बंगल्यावर सगळ्यात खेळीचा आराखडा तयार। गुप्त बैठका सुरू आहेत। 16 ऑक्टोबरच्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेली बैठक महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणातील टर्निंग पॉइंट मानला जातो। या बैठकीत 4 माजी आमदारांशी चर्चा झाली। त्यात दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने आणि रणजित शिंदे यांचा समावेश आहे। या सर्व नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा आराखडा फडणवीसांनी तयार केला। ही फक्त भरती नाही, तर रणनीती आहे, जी अजित पवार आणि शिंदे यांच्या राजकारणाला छेद देणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी उंबरठ्यावर आहेत आणि या निवडणुकांपूर्वी सोलापुरात फडणवीसांनी ऑपरेशन सोलापूर सुरू केलं। एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गट यांच्या पायाभरणीला सोलापुरातून धक्का देत भाजपने आपला ग्राउंड नेटवर्क पुन्हा मजबूत करायला सुरुवात केली। याच आराखड्याचा पहिला टप्पा म्हणजे स्थानिक स्तरावरील माजी नगरसेवक आणि माजी आमदारांचा प्रवेश। कोण आहेत फडणवीसांच्या खेळीतील 4 चेहरे? राजन पाटील मोहोळचे गाव पातळीवरील राजकारणाचे शिल्पकार। राजन पाटील हे मोहोळ आणि सोलापूर ग्रामीण भागातील प्रभावशाली नेते। सहकारी संस्थांमधून त्यांनी मोठा जनाधार तयार केला। हे भाजपसाठी महत्वाचे का, तर त्यांचा प्रवेश म्हणजे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचा गड थेट भेदणे। भाजपला ग्रामीण मतदारसंघात नवा बळकटी देणारा चेहरा यांच्यामुळे मिळणार आहे। यशवंत तात्या माने सोलापूरचा अनुभवी नेता, स्थानिक राजकारणात त्यांचा दीर्घ अनुभव आणि संघटन कौशल्य ओळखलं जातं। त्याच भाजपसाठी महत्व काय, तर सोलापूर शहरातील वॉर्ड पातळीवरील संघटन यंत्रणेला ते दिशा देऊ शकतात। फडणवीसांना सोलापुरातील नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत हवे असलेले बेस कॅडर मिळवण्यासाठी त्यांचा वापर होईल। दिलीप माने काँग्रेसमधून भाजपकडे आलेला चेहरा। सोलापुरातील शहरी मतदार वर्गात माने यांचा मोठा प्रभाव आहे। भाजपसाठी का महत्वाचे, तर काँग्रेसच्या वोट बँकेला थेट धक्का यांच्या माध्यमातून देता येईल। सोलापुरातील मुस्लिम ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला माने यांचे नेटवर्क उपयोगी पडेल। चौथे म्हणजे रणजित शिंदे, माडच्या राजकारणातील पुढचा वारसा। माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे माढा परिसरात प्रभावशाली आहेत। माढा हे अजित पवार गटाचे पारंपरिक राजकीय वर्चस्व असलेले क्षेत्र आणि भागात भाजपाची पकड वाढवण्यासाठी रणजित शिंदे हे स्थानिक चेहरा म्हणून वापरले जाणार। देवेंद्र फडणवीस यांनी ही चाल फक्त विरोधकांवर नव्हे, तर मित्र पक्षांवर देखील टाकली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 प्रभावी नेते घेऊन त्यांनी अजितदादांच्या स्वतंत्र अस्तित्वाला कमकुवत करायला सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेविरोधात स्थानिक नेत्यांना बळ देऊन शिंदेची संघटन पकड कमकुवत केली जाते। फडणवीस यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, महायुती शक्ती केंद्र भाजपकडेच ठेवायचे आणि हळूहळू बाकीच्यांना कमकुवत करायचं। फडणवीस सध्या 4 स्तरांवर राजकारण करतात। 1. स्थानिक नेतृत्व फोडणे। सोलापूर, माढा, मोहोळ अशा जिल्ह्यांमध्ये विरोधी नेत्यांना भाजपमध्ये आणून लोकल पातळीवर पकड मजबूत करणे। 2. सहकार साखर कारखाने आणि बँका या पश्चिम महाराष्ट्रातील पवार गटाचे शक्ती केंद्र आहे, तिथे आपले माणसं बसवणं। 3. महापालिका निवडणुकात आधीच संघटन तयार ठेवणं। स्थानिक नेत्यांना आत घेऊन तळागाळात काम सुरू करणे। महायुतीतील नंबर 1 नेतृत्व टिकवणे। शिंदे आणि अजितदादा हे दोघे उपमुख्यमंत्री असले तरी निर्णय घेणारे फडणवीसच आहे, हे चित्र कायम ठेवणे। सोलापूरचा हा राजकीय स्फोट आहे, हा फक्त पक्षप्रवेश नाही, तर ही आहे फडणवीसांची खेळी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही मित्र असूनही या चालीनंतर ते राजकीय दृष्ट्या कमकुवत होते। महायुतीत नेतृत्व कोणाचं हे आता स्पष्ट होते। फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे गेम मास्टर ठरतात। यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि मराठी मंडळीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।